बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। अमरावती शहरातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट साबण आणि डिटर्जंट पावडर तयार करणाऱ्या मोठ्या कारखान्यावर अमरावती शहर गुन्हे शाखेने धाड टाकत तब्बल 71 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नया अकोला परिसरात सुरू असलेल्या या अवैध कारखान्यातून सर्फ एक्सेल, व्हील आणि फेना यांसारख्या ब्रँडच्या नावाने बनावट माल तयार करून बाजारात विक्री केला जात होता। या कारवाईत पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले असून 5 पॅकिंग मशीनसह मोठ्या प्रमाणात कच्चा आणि तयार माल जप्त करण्यात आला आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहर गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नया अकोला परिसरात छापा टाकण्यात आला। या धाडीत 2 अवैध कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट साबण आणि डिटर्जंट पावडर तयार केली जात असल्याचे उघड झाले। विशेष म्हणजे सर्फ एक्सेल, व्हील आणि फेना यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या नावाने हा बनावट माल पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवला जात होता। ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी तयार माल, कच्चा माल, पॅकिंग साहित्य आणि 5 मशीन्स असा एकूण 71,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। शहरात बनावट मालाचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान नागरिकांनी कोणतेही साबण किंवा डिटर्जंट खरेदी करताना उत्पादनाची खात्री करून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। काळा बाजार आणि बनावट उत्पादनांवर अमरावती पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे। या प्रकरणातील आणखी आरोपी आणि पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे। कॅमेरामॅन सोबत अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे, बहुजन इंडिया न्यूज टुडे, अमरावती। या कारवाईबाबत अधिक माहिती देताना शहर गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी काय सांगितलं, ऐकूया। आज 5 मे रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला वलगाव पोलीस स्टेशन हद्दीमधल्या नया अकोले रोड या भागामध्ये काही युवक हे बनावट पद्धतीनं साबण आणि निरमा याचं प्रोडक्शन करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करत आहेत अशी बातमी मिळाली। अशी बातमी मिळाल्यानंतर सविस्तर बातमीची हकीकत मान्य पोलीस आयुक्त सरांच्या कानावर टाकून त्यांची परमिशन घेऊन आम्ही पूर्ण पथक अशा ठिकाणी तिथं छापा मारला। छापा मारल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणात आम्हाला साबण आणि निरमा हा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, त्याचे केमिकल्स, त्याचे पॅकिंग, लेबलिंग इत्यादी साहित्य तिथं आढळून आलं। त्याचप्रमाणे त्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशीन्स तिथं मिळून आल्या आणि या मशीन आणि या कच्च्या मालातून तयार झालेला पक्का माल असाही त्या ठिकाणी मिळाला। असा सगळा टोटल मुद्देमाल हा 72 लाख रुपयांचा आम्ही पंचासमक्ष त्या ठिकाणी सीज केलेला आहे। सदरचे जे प्रोडक्ट बनवलेले आहेत हे कॉपीराइट अंडर प्रोडक्ट आहेत, त्यामुळे सदर कंपन्यांचे जे लीगल ॲडवायझर आहेत आणि कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांनाही या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। सदरचा मुद्देमाल हा मागच्या 1 ते 1.5 ते 2 महिन्यापासून या ठिकाणी बनवत असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि मोठ्या प्रमाणात हा मुद्देमाल इथं बनतो, तर तशा प्रकारात तो वितरित झाला असण्याची शक्यता आहे। हा मुद्देमाल कुठं वितरित झालेला आहे, हा कच्चा माल कुठून आलेला आहे याबाबत गुन्हे शाखा संपूर्ण तपास करीत आहे।